महागाई सातत्यानं वाढत असताना यंत्रमाग कामगारांना गेल्या 10 वर्षात वेतनवाढ मिळालेली नाही. यापूर्वी अनेक वेळा निवेदनं देऊनही प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी दखल घेतली नसल्याचा आरोप कामगारांनी केलाय. कामगारांच्या म्हणण्यानुसार यंत्रमाग उद्योगाशी संबंधित ट्रेडिंग कंपन्या आणि स्वतःचं सूत असलेल्या मालकांनी खरेदी दरातील दरात 26 पैशांची वाढ स्वीकारली आहे. मात्र त्याचा लाभ कामगारांना दिला जात नसल्यानं नाराजी वाढली आहे. किमान वेतन, 8 तासांचं काम, हजेरी कार्ड, वेतनपत्रक यासारख्या कायदेशीर बाबींची अनेक ठिकाणी अंमलबजावणी होत नसल्यानं यंत्रमाग कामगार आक्रमक झालेत. महागाई वाढत असताना गेल्या 10 वर्षांपासून वेतनवाढ मिळाली नसल्याचा आरोप करत सहाय्यक कामगार आयुक्तांनी घोषित केलेली वेतनवाढ तात्काळ लागू करावी, कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, तसंच किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, या मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना सादर केलंय. या निवेदनात 1 जुलैपासून यंत्रमाग उद्योगातील विविध कामगारांसाठी नवीन वेतन दर लागू करावेत. त्यानुसार मागवाला 1,000 रुपये, कांडीवाला 800 रुपये, चेकर, मेंढर आणि दिवाणजी यांना 900 रुपये, जॉबरला 1,200 रुपये प्रतिदिन वेतन देण्याची मागणीसुद्धा निवेदनात करण्यात आली आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 1 जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारू असा इशारा यंत्रमाग कामगारांनी दिलाय.